सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिर्डी नगर परिषदेची निवडणुकीची धूमधाम सुरू असताना महायुतीच्या वतीने जयश्रीताई विष्णू थोरात यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय। नगराध्यक्ष या पदाला मोठे महत्व आहे, मात्र साधी राहणी व उच्च विचारसरणी याचा प्रत्यय काल त्यांनी आपल्या मैत्रिणी समवेत शिर्डीच्या आठवडे बाजारात आणून दिलाय। त्या काल आपल्या मैत्रिणी समय बाजारात दिसताच पत्रकारांची नजर त्यांच्यावर पडली असता त्यांना विचारले तर अगदी साध्या भोळ्या दिसणाऱ्या राजश्री ताईंनी मी नेहमी आठवडे बाजाराला येते, मी जरी नगराध्यक्षाची निवडणूक लढवत असले तरी माझे कोणताही बदल नाही, मी आहे तशीच आहे आणि मैत्रिणी दर आठवड्याच्या बाजाराला येतो अशी प्रतिक्रिया देत मला जरी नामदार राधाकृष्ण विखे, डॉक्टर सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे व धनश्रीताई विखे यांच्या पाठबळामुळे माझे नाव नगराध्यक्ष पदावर कोरले जाणार आहे। त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत शिर्डीची मान उंचवणार असल्याचं सांगितलंय। तसेच अतिवृष्टी झाल्याने शेतकरी बांधवांचा भाजीपाला खराब झालाय, त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे भाव तेजीत असल्याचं सांगितलंय। मी जरी नगराध्यक्ष झाले तरी माझे घरकाम पाहून मी गावचा कारभार पाहणार आहे, माझे कोणताही बदल होणार नसल्याचंही त्या म्हणाल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। नगराध्यक्ष पदाचं तिकीट भरलं असतं तर तुम्ही आज बाजारात आले, काय वेगळेपण आहे त्याच्यामध्ये? वेगळेपण काहीच नाही, आम्ही दर मंगळवारी बाजारला येतो। आता नाही तुम्ही इतर वेळेस नगराध्यक्ष नव्हता, परंतु आता नगराध्यक्ष होणार आहे शिर्डीच्या, तर त्या बाजारामध्ये आणि ह्या आजच्या बाजाराला आले त्याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? याच्यामध्ये काहीच फरक नाही। आम्ही नेहमीच बाजारात आता प्रपंच आला म्हणजे भाजीपाला किराणा हे सगळं आणावंच लागतं ना। भाजीपाल्याचे भाव कसे आज बाजारामध्ये? भाजीपाल्याचे भाव थोडे मागं पुढे आहे, तर आता पाऊस झाल्यामुळे ना ते भाजीपाला सडून गेले ना, त्यामुळे भाजीपाल्याचा भाव जास्त आहे यावेळी। आता तुम्ही बाजारात फिरताय, मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना एवढंच आवाहन करीन का येत्या निवडणुकीत सर्वांनी सगळ्यांना सामावून घेणे, सर्व जे नगरसेवक आहे, जे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून द्यावे। जयश्रीताई थोरात यांच्या बरोबर बाजाराला तर काय अनुभव आहे? त्या नगराध्यक्ष पदाला त्यांनी अर्ज भरलेला आहे। त्या सर्वसाधारण महिला आहे आणि बाजारला काय नवीन नाहीये, पहिल्यांदा आल्या त्या कायम बाजारला येत्या आणि नगराध्यक्ष पदासाठी त्या योग्य आहे आणि सर्वसाधारण पण आहे आणि वागणूक पण त्यांची एकदम सर्वसाधारणच आहे, म्हणजे असं लय स्टँडर्ड नाही, सुशिक्षितपणा आहे त्यांचे, पण मग असं सर्वसाधारण। आता तुम्ही त्यांना नगराध्यक्ष करण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहात? आम्ही त्यांच्यासोबत प्रचार करू, त्यांच्यासोबत फिरू, लोकांपर्यंत सांगू का ते नगराध्यक्ष पदासाठी योग्य आहे आणि त्यांच्यासोबत प्रचार पण करू, लोकांपर्यंत पोहोचू, लोकांच्या मनामनात करू त्या नगराध्यक्ष पदासाठी योग्य आहे। आता त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर काय काय कामे तुम्ही त्यांच्याकडून करून घेणार आहात? त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर काम आता जे ते करतील, महिला बचत गट आहे, परत महिलांचे जे काम आहे, महिलांचे जे उद्योग आहे त्या करतील, महिलांचे व्यवसाय आहे, बचत गटासाठी महिलांना दुकान वगैरे मोठे मोठे व्यवसाय करता महिला, बचत गटाचे व्यवसाय वाढवता, कोणी म्हणजे मसाला वगैरे काही पण उद्योग करता ना महिला बचत गट। तुमचं नाव काय आणि तुम्ही राहता कुठं? मी 500 रूमच्या पाठीमाग राहते आणि जयश्रीताई थोरात यांच्या इथंच राहते आणि माझं नाव स्वाती सोमनाथ आवतडे आहे। भावी नगराध्यक्ष यांच्या बरोबर बाजारला आले, काही त्याच्यात काय तुम्हाला फरक वाटतो का? नाही ते एकदम अशा म्हणजे नाही का गृहिणी म्हणजे तुम्ही? आम्ही नेहमीच सोबत आहे, नेहमीच सोबत येतो त्यांच्या बाजारात। सर्वसामान्य कुटुंबातील जयश्रीताई थोरात यांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलाय। बाजारपेठेमध्ये आलेले आहे, तर मग बाजार भाव करताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ते करायलाच पाहिजे ना, असं तर नाही घेऊ शकत ना महिला, थोडंफार। नगराध्यक्षांसोबत तुम्ही बाजारपेठेत आलेले आहे, सुरुवातीपासून जी काटेकोरपणा केला बाजार करताना आज त्यांच्यामध्ये दिसून आलं।
हा कायमस्वरूपी राहतो तो. हो.